मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टातली लढाई सुरू होणार आहे। ओबीसी संघटनांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे। अध्यादेशातील कोणत्या मसुद्यावर आक्षेप घेण्यात आला आणि ओबीसी संघटनांच्या याचिकेवर मनोज जरांगे पाटलांनी काय भूमिका घेतली आहे पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 27 जानेवारीला मनोज जरांगे पाटलांकडे मराठा आरक्षणाचा अध्यादेश सुपूर्द केला होता। मात्र आता या अध्यादेशालाच मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। ओबीसी संघटनांकडून अध्यादेशातील सगळे सोयरे आणि गणगोत यावर आक्षेप घेण्यात आलाय। प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याकरता काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या मसुद्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आलाय। संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयऱ्याची व्याख्या बदलण्यात येऊ नये असं याचिकेत नमूद करण्यात आलंय। जय ओबीसी जय संविधान। मराठ्यांचं ओबीसीकरण करणारा अध्यादेश रद्द झालाच पाहिजे। कोर्टातल्या लढाईसोबतच ओबीसी बांधवांनी रस्त्यावरील लढाईही सुरू केली आहे। चंद्रपुरात ओबीसी महासंघानं मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर हरकती आणि आक्षेप नोंदवायला सुरुवात केली आहे। जय ओबीसी जय संविधान। जय ओबीसी जय संविधान। तर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला बॅकडोर एंट्री मिळत असल्यानं कोर्टाचं दार ठोठावत असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं। 2 वेळा कायदा तयार करण्यात आले, काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु बॅकडोर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहे सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या त्याला आमचा विरोध आहे। ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या हरकती आम्ही पोस्टाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी आम्ही हे पाठवत आहोत आणि या माध्यमातून आम्ही सरकारला हे आव्हान करतो आहेत की मराठ्यांचं ओबीसीकरण हे थांबवा, हे आमच्या ओबीसीवर अन्याय करणार आहेत। कायदा मंजूर करण्याची प्रक्रिया मोठी असल्यानं मराठा आरक्षण प्रत्यक्षात कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय। पण सरसकट या शब्दाला काही होणार नाही आणि कितीही जण एकत्र आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। मराठ्यांच्या पोरांनी हा कायदा जिंकलेला आहे, आरक्षण खेचून आणू किंवा आरक्षण येताना मुंबईतून घेऊन असं बोललो होतो। त्यावेळेस माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या पोरांना आरक्षण खेचून आणलंय आणि हा आनंद किंवा हा विजय माझा नाही, हा मराठ्यांचा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या। कारण त्यांनी खूप कष्ट केलेले ते हे मिळवण्यासाठी आणि हे चॅलेंज होणार नाही आणि काही होऊ पण शकत नाही। कारण सरकारनंही याच्यामध्ये 22 दिवस घातलेले आणि आमच्या तज्ज्ञांना अभ्यासकांनी सुद्धा पूर्ण रात घातलेली त्याच्यामध्ये एका शब्दाचा किस पाडलेला आहे। कुणबी मराठा म्हणून ज्यांची नोंदच नाही अशाने देखील ते आता सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार, आपण ओबीसी जाणार आहे। परंतु जोपर्यंत जे कुणबी सर्टिफिकेट व्हॅलिडिटी होत नाही, कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, जात पडताळणी होत नाही, तोपर्यंत तुम्ही ओबीसी जात नाही। हे सगळ्या मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे, शासनानं समजून घेतलं पाहिजे। मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटलांनी लाखो समाज बांधवांसह रस्त्यावरची लढाई लढली। त्यानंतर मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला, पण आता ही लढाई पुन्हा कोर्टात गेली आहे। परिणामी आता कोर्टातल्या आगामी लढाईकडे राज्यात